पुरवठा करणाऱ्या बँकेच्या संचालक पदाची निवडणूक ही विशेषतः छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये मी उमेदवार होतो आणि त्या उमेदवारीला सगळ्यांच्या या पूर्ण पॅनलला असं वाटत होतं की यांची जागा बिनविरोध करायची नाही। तशी बहुतांशी जागा बँकेची निवडणूक ही बिनविरोध झाली होती। सगळ्याच तालुक्यामध्ये त्यांच्या आपसात महायुतीच्या मंडळीने जागा वाटून घेतल्या होत्या, परंतु ही एकमेव जागा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने, मी संभाजीनगर तालुक्याचा रहिवासी या नात्याने मी ह्या बँकेची निवडणुकीला फॉर्म भरला। परंतु मागच्या वेळेला आमच्या 6 जागा आल्या होत्या। आम्ही त्यांना अपेक्षा केली होती की आम्हाला 3 तरी जागा द्या आणि आपण बँक बिनविरोध करूया, पण या मंडळीने ऐकलं नाही आणि मोठा पैशाचा व्यवहार या निवडणुकीमध्ये आमच्या समोरून उमेदवारांनी केला। परंतु त्या पैशाला आमच्या तालुक्यातल्या सगळ्या चेअरमनने आणि मतदारांनी नाकारलं। आणि विशेषतः मी या तालुक्याचा भूमिपुत्र आहे, मी या तालुक्यातला रहिवासी आहे, वतनदार आहे आणि त्यांनी पाहिलं की हा आपल्या तालुक्यातला जीवाभावाचा माणूस आहे, त्यांनी मला स्वीकारलं। खरं तर आमची ही निवडणूक जनतेच्या बरोबर समोरच्या उमेदवाराची पैशाची लढाई होती आणि ती लढाई जिंकण्यामध्ये जनतेचं विशेषतः मतदारांचं समर्थन मला मिळालं। मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आणि ज्यांनी मला दृश्य अदृश्य शक्तीने मला मदत केली त्या सगळ्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद, जय हिंद। किती मतं मिळाली तुम्हाला? किती मतदान किती होतं तुमच्या सोसायटीमध्ये? 74 मताचा कोटा होता। एकंदरीत 74 मतदान होते, त्यापैकी मला 48 मतं मिळाले आणि विरोधकाला 26 मतं मिळाले। मोठ्या मताधिक्याने खऱ्या अर्थाने मला आज आपल्या तालुक्यातल्या नागरिकांनी मला विजयी केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो।